दांडेकर साहेब, अहो काही टेन्शन घेऊ नका. 1 महिन्याच्या आत तुमचं काम होऊन जाईल. मी एक 5 मिनिटात कॉल करतो. या ऑफिस मध्ये बसून बोलूया. अब नाही, ठीक आहे, इथं बोललं तरी चालेल. बोला. 1 मिनिट. रीना, तुम्ही आमची एवढी मदत केली, पोरांना वाचवलं, म्हणून आमच्याकडून तुम्हाला छोटंसं रिटर्न गिफ्ट. नाही नाही, याची काही गरज नाहीये. अहो नाही, असू दे की, घ्या. थँक्यू. नाही म्हणजे काही योगायोगच म्हणायचं ना. एक्झॅक्ट त्याच टायमिंगला तुम्ही शाळेच्या इथं होता. ऍक्च्युली मी माझ्या एका रिलेटिव्ह कडे निघालो होतो त्यांना पिक करायला. आणि असं का? बरं मला सांगा, तुम्ही शाळेच्या इथं जेव्हा होता तेव्हा काही वेगळा आवाज तुम्हाला ऐकू आला का, मोठा असा? हा, वेगळा आवाज तर ऐकायला आलता. हा म्हणजे असा बॉम्ब स्फोट सारखा होता ना? नेमका कसला आवाज होता ते नाही सांगू शकत. असं कसं? अहो तुम्हाला तर सगळ्यात आधी कळायला पाहिजे होतं. दाखलं मला. सचिन वारके साहेब आले. मी जरा एक मीटिंग अटेंड करून आलो. तुम्ही थोडा वेळ थांबा. ना यांचं चहा पाण्याचं बघा. आलोच. अहो, आता पळताय कशाला? म्हणजे ऍक्टिंग तर 1 नंबर करता. मी तर म्हणते खरंच एखादी ऍक्टिंगची ऑडिशन देऊनच टाका, फेमस होशील. एक्सक्यूज मी कशाला ऍक्टिंग करू? कारण हे सगळं तुम्हीच घडवून आणले. मदतीची नाटकी केली, माणुसकीचे डायलॉग मारले. धैर्य मुजुमदार, तुमचं हे ढोंग मी सगळ्यांसमोर उघडं पाडणार आहे.